आता पश्चिम बंगालमध्ये काही बदल आपल्याला दिसतील, एक उद्योगाला चालना मिळेल, आणखी काय होऊ शकतं पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर, आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? मुख्यमंत्री पदासाठी तर 4 नेते आहेत. शुभेंदू अधिकारी आहेत, दिलीप घोष आहेत, नंतर सुकांता मुजुमदार आहेत, त्याशिवाय सामिक भट्टाचार्य स्वामिक भट्टाचार्य पण आहेत. पण त्यातून शुभेंदू अधिकारी यांचंच आघाडीवर राहील नाव असं दिसते आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने ममता बॅनर्जींना मागच्या निवडणुकीत पराभूत केलं होतं आणि हेडलेस पार्टी झाली होती तृणमूल काँग्रेस सत्तेत येऊन देखील, मोठा जनादेश मिळून देखील, आणि यावेळेस देखील भवानीपूरमध्ये ते ममता बॅनर्जींना हरवतील अशी अपेक्षा आहे. तर त्याचा त्यांना बक्षीस मिळेल, आणि ज्या पद्धतीने त्यांनी माहोल तयार केला भाजपचा पश्चिम बंगालमध्ये, त्याचंही त्यांना श्रेय मिळणार आहे. तर नेतृत्व कोण करणार हे जवळपास निश्चित झालेलं दिसतंय. आणि जो बॅकलॉग निर्माण झालेला होता अन्य राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालचा, तो यावेळी भाजप भरवून काढेल अशी अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर पक्षपात जर झाला नाही, ते हिंदू मुसलमान हे राजकारण आता निवडणुकीपुरतं ठीक आहे, पण पुढे जाऊन जर जे मुस्लिम मतदार आहेत, जे SIR मधून चावून सुलाखून बाहेर पडलेले आहेत, जे त्यांचं वोटर ID कार्ड आणि सगळं एक प्रकारे क्रेडेन्शियल प्रस्थापित झालेले आहे, त्यांच्या बाबतीत थोडंसं कठोर राहून भाजप जर समतोल पद्धतीनं जर विकास साधणार असेल तर त्याचा निश्चितपणे सर्व घटकांना समाजातल्या फायदा होईल.